हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। अनाहं कर्ता हरिः कर्ता, अनाहं कर्ता हरिः कर्ता. कालचे दिसा गीतामृतांतू परमात्मो चित प्रकृती आणि जड प्रकृती हाका अधिष्ठात्र जावन आशिल्ल्या महालक्ष्मी ती परमात्माक अधीन जावनूची जिवाक एक प्रकृती जावन तसल देह दिता. ते देहही ते इंद्रियाचे अभिमानी देवते तत्वाभिमानी देवते सर्वही परमात्माकाची अधीन म्हणून हांगा परमात्मा सांगता. आणि कसं नाही म्हणून म्हळ्यार देहाक आणि ते त्रिगुणाक संबंध जावन ते देहा निमती जावचे कर्माक अनुसार जावन उच्च आणि नीच योनींतू देह मेळचे परमात्माले एक निर्णय म्हणून तो सांगता. आणि सर्व जीव जडात्मकाक प्रवृत्ती दिवचे परमात्मानाची म्हणून म्हणटा. तशी जावनू परमात्माला इच्छना नशी अंग कसले जायना सर्वही परमात्माला इच्छे प्रकार जेवचे म्हणून सांगचे जे कतीर. तशी एक प्रकृतीचे गुणाचे संबंधानं कर्म कोरनू लक्षांतर योनीन तो जन्मा येऊन जावनसच्या पुरम्मी आमकां कितले की आनम हाजे पयशे पुढे जावनसच्या पुरोची कितले की भाव भावंड बायल चेडूं सकट जावनसच्या पुरोची जाल्यार कितली सकडी अन्न आहार कितली सकडी काम आमी एक विंगड देहान तूं केला की जाल्यार आमगेल्या आशीसर न्ही वपास देह मेळ्ळ्यार विशय सुखाची अपेक्षा देहाचे अलंकाराचे सुखाचे ताजे अपेक्षा खावका जेवका न्हेसुका हें सरली म्हणून ना. कितली जन्म घेवन येयल्यार मागीर मनशा त्या जिवाक आशी मेळयले ते देहा निमती मेळची आशी मेळयल्ले सरयना. तशी दुख्ख सगळी जिवनाची मनशाले दुख्खमय. जन्म आयल्यार दुख्ख मागीर भोगचेय दुख्ख मरण म्हळ्यार आनीकय दुख्ख जाल्यार जिवात्म परमात्माक विसोवन सोडता. शिवाय अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार दुसरें कसं लय न्ही. परमात्मो सर्वश्रेष्ठ जीवात्म सर्वय जीव अंश म्हणटा पळय सर्वय ते परमात्माले अधीन विना हांगा परमात्माला इच्छना नशी कसले जायना. सर्वय तागेले इच्छेन जातर सुचे भूता भव्य भविष्यत भूत वर्तमान भविष्यत तिनी कालांतूय परमात्मान केले जात शिवाय विंगड कसले जायना म्हणून म्हणलेले जिवात्मान विसरूनच. अनेक कसं म्हळ्यार हें दुख्ख मनशाले जन्मांतू येतर रस्ता म्हणणं हाक कारण त्रिगुण संबंध जावनूची सर्वय जेवचे सात्विक राजसिक तामसिक हे तिनी गुणाक अधीन जावन तो जीवात्मो ताकेले देहाचे इंद्रिय हाजे निमती जावन नाना कर्म करता. सात्विक प्रकृतीचो सात्विक कर्म केल्यार राजस प्रकृतीचो लोभ राजस कर्म करता. तामसी कुकर्म करता. कोरनू ओपास एक आम्ही केल्ले देह मिगेले देहान आम्ही केल्लेले म्हूण लेकून कर्मबंधनांतू पडता. जसल्या दुःख सुरवे कसल निमती येता म्हूण आलोचन कोरका. मनांतू निरंतर गुणसंबंधी विचार मंथन जावचे. आशी लोभ क्रोध या पुरे मनांतू त्रिगुणा संबंध जावन मनांतुले पुराय जातर सुचे मथन ते मुखार सुनू ते जीव गेल्ले म्हूण जाल्यार ते देह कोणाकय जायवे नाका ते अग्नीन तो घालताची.
हड्ड खंय घालताची आतां आमगेल देह आमी त्या देहान मस्त सुख भोगल्याची आमगेल देह अशी छंद घटीमुट्टी अशी तशी म्हूण सकट लेखतात ते देह कोणा जावका पळया एक देहांत तो जीवात्मो आनी तो परमात्मो आसता तितले काळ ते देह पुराय जायना जावका परमात्मो केद्दन ते देहा दुखून चमकल की जीवात्मो तागेले ओटू चमकलो पंचप्राण ते जीवात्माकाय घेवन तांडून व्हरता तो संकर्शण जावन मागीर ते जीव चमकल देह कोणा जावका ते व्हरून अग्नी घालताची वय बाय लासून व्हरली न्हय हड्ड कसं करताचे व्हरून गंगेन तूं सोडताची ते मड्यागल्ले लावंगले बारीची प्रितीचे आमगले म्हूण सांगून चांग कप्पडकी चांग रेशमे वस्त्र की सकट घालू पुरोची जाल्यार ते कोण मसण राखतल्यान काडचे तशीची जेवो मुखार सोन ताका पिंड प्रदान पिंडीकरण कार्य जाता ताजे नंतर वर्ष पिंड घालतात न्हय ते खावचे जाल्यार कोणे कळ्ळें न्हय जाल्यार देह सोण चमकलेले ते जिवाक कसो येयले तागे लोटू हेका कसले ना खंयचे देह तागेले म्हूण लेगीत देह अग्निपालो जाले अग्निपाल जातर ते हड्ड लासाना अशें व्हरलेले गंगेन तुगेल्ले जेव न्हंय तुगेल्ले ताका धांकिलेले आमगले ते कोणी एक मसण राखतले की कोणके एकलो ते आमगलच्यान दिसले म्हूण तो घेवन वता मागीर वर्ष पिंड प्रदान काम करल्यार त्या पिंड कायळी खाताची तशें जाल्यार देह सोण चमकलेले गती कसो न्ही तागे लोटू कसो येता तेची ಮಂಚಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು ಸಂಚಿತಾರ್ಥದ ದ್ರವ್ಯ ಬಾರದು ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು आम्ही बँक बॅलन्स कितले वाडून दवरूं पुरोची घरान तुज्या जाल्यार दुड्ड दवरून पुरोची यो मिगेल खर्चा दवरलेलो म्हणून पुरो जाल्यार केदना ಕರ್ತರ ಯಮನವರೆಳೆದು ಒಯ್ಯುವಾಗ ಅರ್ಥ ಮಿತ್ರರು ಬರುವರೆ म्हूण ताका यमान येवन तांडून व्हरतना अर्थ म्हळ्यार दुड्डू मित्र म्हळ्यार मित्र बंधू बांधव बायल चेडूं कोणीय आमगेलो ओटू येनाची कोरून दवरलो दुड्डू येना तसले तागेलो ओटू येवची कसो न्ही ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು ತಾणे केलेले पाप आनी पुण्य ते सत्कार्य आनी कुकार्या निमती मेळ्ळेले पाप आनी पुण्य म्हळ्यार फल ते एक तागेलो ओटू येता वतना ते आसूं तितले काळ मी गेलें हांव केल्लें म्हाका हेंचें न्हय आमी जिवन केलें वतना मिगेल म्हणून वचवें हांव म्हणून वचवें मिगेल म्हणलें जन मिगेल ओटू येता त्या वयना तशी येवची कोण परमात्मा ಮಾತ್ರ ತಶಿ ನಮ್ಮ ಹನುಮನಯ್ಯನ ಹೊರತು ಅನ್ಯ ಗತಿ ಇಲ್ಲ ಯಾರು ಬರುವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ म्हणून तुगेले मागशीक अंत्य कालार वतना कोण येता कोणेयना हांगा समजतना देहसतना काळका वच्चा भिवचे मागीर काळकान तूं वची यमदूतान तांडून वेल्ले कडेन वचका जाता कोण येता आमगेलो ओटू कोणेय येनाची तशें जावन आमकां मनुश्य देह दिला देवाल विशीं साधन करच्या कितली की समय ताणें दिला आमकां वय जाल्यार आतां कशी लेखका म्हळ्यार ते समय कांय आमकां राखून रब्बना आतां ते आमी ಸ್ವಲ್ಪ आनीक 4 वर्सां वच्चो मागीर देवाल विशीं ध्यान करच्या प्रयत्न करुया आतां नाका म्हणून आमी लेखताची आनी 10 वर्सां व्हरतना आमी आसता की ना की आसल्यार इतलें सुदृढ जावन आशिल्लें शरीर आस की ना की देवाले एक साधन करता जाल्यार तें शरीर मनुश्य शरीर एक साधना शरीर म्हणटाची तशें जावन देवाक साधन करता जाल्यार देवाल विशीं साधन करता जाल्यार सगळेची जिवमान पावयशना कितले की जन्मू पावयशना वय जाल्यार आमकां देवा साधन करचे खातीर कितली टायम आस गोतस आमकां ना 1 घंटो जावन गेलो म्हण जाल्यार जिवनांत 1 घंटे इतलो वेळ व्यर्थ जावन गेल्लो म्हूण सांगून लेखूं येता तशीची मरण म्हणल्यार घडी घडीक सन्निहित जाता तशें जाल्यार आतां मागीर म्हणटार तरी अशी पुरे पळया सत्संगांनी आमकां न्ही तें सांगिल्लें ಸ್ವಲ್ಪ प्राय जावका तेदन न्हय ते सत्संग म्हूण लेखल्यार आमकां प्रायज तरी आमी आसता म्हणलेल्या विशया गॅरंटी कोण दिता कोणेय आमकां स्टे हाडयताचे
कसले ना आज सची आत्ता सची अनेक घडी कसल म्हणून आमकां कोणाकय गोतना तशी आमकां कसले कळना तिलचनान आमी आमगेले आमकां आमगेल्या चेडवांक आनी दुसऱ्याक म्हूण सांगून कोरून दवरच्यान तूं जिवन व्यर्थ करता शिवाय परमात्मा खातीर आमी कसलेय व्यय करनाचे तशें जाल्यार आमी अशीच जीवन केल्लें म्हूण जाल्यार मेळ्ळेले एक श्रेश्ठ जावन आशिल्ले मानव जन्मान तूं देवाल खातीर कसलेय करना नशी आमकां मेकीले खातीर चेडवां खातीर बायले खातीर म्हूण सांगून घोळणू कडेरी एक दीस मरण येयलय आमकां कळना तसल्यार आमी परमात्मा पावचे खातीर हें साधना शरिरान कशें केल्लें परमात्मा आमकां मेळ्ळुवे केदन मेळटा हे संवसारा देखून आमी मुक्त जेवचे केदना म्हळ्यार मुक्त जेवचें म्हळ्यार केदना मरण जेवचें न्ही हे संवसारा देखून मुक्त जेवचें म्हळ्यार वापस जननय ना वापस मरणय ना तसली स्थिती मेळची आमकां केदना ताचे खातीर एक उडकास दवरका कसलेय एक चांग कर्म कोरका म्हण जाल्यार ताका देश काल आनीक दुसरेक पळोवन बसच्यानच म्हूण कसलेय एक चांग काम करचें मन येयल्यार फुडलें करचें तेदना कसलें एक सत्कार्य करच्याक आतां नाका फाय पळया पर पळया 40 वर्स जावं 50 वर्स जावं म्हूण अशी आमी समय मुखार लोकोच्यानच इतें म्हूण म्हळ्यार आमी 50 वर्स थंय आसता की ना की 50 वर्स नंतर केन्नाय सत्संगा वच्चें म्हूण सांगून एक दृढ निर्धार केला म्हूण लेखल्यार समज 35-40 वर्स जेतना हार्ट फेल न्ही जाल्ली म्हूण जाल्यार कसलें एक कायनत जेवन गेल्लो म्हूण जाल्यार परमात्मा खातीर आमी कसलें केल्लें आमी लेखील काय 50 वर्स थंय आसताचे आमी 100 वर्स थंय आसताचे म्हूण आमी लेखील तशी जाल्ले ना तशें जावन जीवन कितली वेळ म्हूण म्हळ्यार कोणाकय सांगूं जायना तशें जावन फाय म्हण म्हळ्यार कसलें नाका केन्ना फाय करचेस ते आजीची आत्ताची कोरका म्हूण सांगून गतशीलजन म्हणटाचे तशी आमकां आतां उत्तम आनी नीच जन्म येवच्याक कसो संबंद गुणाचे संबंद आनी हांव केल्लें म्हूण म्हळेलें अभिमानय कारण जाता म्हळ्ळें हे परमात्मा सांगता आनी परमात्मा म्हणटा सर्वनिमित्त प्रती एक परमात्मानाची परमात्मान तागेले एक कंट्रोला दवरन निग्रहा दवरन परमात्मुची प्रती एकाक कारण जाता ताजे खातीर परमात्मा सांगता पळया उपदृष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः परमात्मो सर्व देहासूचे सर्व इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी देवतेंगेलपशी वैरस्तो श्रेष्ठ स्थानांत सर्वांकय तो गमना व्हरता तशें जावन ताका सहस्राक्षः सहस्र पुरुषाः सहस्र शीर्षाः पुरुषः सहस्राक्षः म्हूण म्हणटात सहस्राक्ष म्हूण म्हळ्यार एक वेळाक खंय जाल्यार तो गमन दितर आसता पळयतर आसता तशें जावन ताका सहस्राक्ष म्हूण म्हणचें तशी हांगा उपदृश्टा हनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः म्हूण म्हणा परमात्मो सर्व इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी देवतेकडे पशीची वयर आसता सर्व जनाक इतली गमना दवरता मात्र न्ही सर्वांकय सर्व विशय चलयसितल तोची सर्वाचे भार धरून घेतिलो तशें जावन ताका भरता म्हणटाची तशी सर्व कार्याचे भोक्तृ म्हूण म्हळ्यार सर्व कार्याचे म्हूण म्हळ्यार आतां जीवात्मो एक देह मेळटा त्या देहा निमती मस्त सकट काम करता जाल्यार ताजे भोक्तृ कोण आसता कश्ट सुखाचे ते फलाचे भोक्तृ परमात्मो म्हळ्यार जिवात्माक भोगयता आनी ताजी कशें की शुभ सार म्हणटाची ते परमात्मो घेता म्हूण जाल्यार सर्व कार्याचे कसं आसा पळय हे भोक्तृ कार्याचे फल कसं आसा त्या फलाचे भोक्तृ जिवात्मी तशी हांगा परमात्माकय भोक्त्रा म्हूण म्हणला कसो लेका म्हूण म्हळ्यार सर्व जीव ताजे भार म्हळ्यार जबाबदारी होवन घेतिल्ले
होऊन घेतलेलं परमात्मानं म्हणून. तशी तोची सर्व समर्थो, सर्व शक्तो, सर्व स्वतंत्रो, सर्व कारणी तोची, तशीची सर्व जिवांगेल पशी भिन्न जावन असं सर्व जनांगेले नियामक जावन असं परमात्मू म्हणटात जे कत्र परमात्मा सांगचे तो कसलो म्हळ्यार हे देहांतू जिवाल वटू आसूचे एक परमपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो तो. तशी चेतना आणि जड प्रकृती निमती निर्माण जालेली हे देहांतू जीवात्म परमात्मा नियंत्रणांतू असता आणि इंद्रियाचे मुखांतर सुख दुःखादी तो जीवात्मो भोगता. तशीच सर्वाक प्रेरक म्हूण म्हणलो परमात्मो सर्वापशी श्रेष्ठ स्थानार आसून सर्वय पुराय निमगेलेले सक्कडी दिताई आणि पुराय पळयताय. तशी हांगा एक इंद्रिया मुखांतर ते सुख दुःख भोगच्यो जीवात्मो परमात्मा नियंत्रणांतू अस परमात्मा सर्वाकय प्रेरक उची सर्वापशी श्रेष्ठ स्थानारे बैसून पुराय पळयता. या प्रेमीक आमकां उपद्रष्टा हनुमंताच्या भरता भुगता महेश्वर म्हणून कृष्ण सांगता. सर्व जिवांक गेले कर्म कसले खंयच्या वेळा कसलं कर्म करता खंयच्या रितीचे कर्मा कसा फल हे पुराय निर्धार करचे ते कोणे म्हळ्यार परमात्मान. तो परमात्मा जिवात्माल वटू वचता प्रेरक शक्ती परमात्मूची जिवात्माल वटू वचून ते परमात्मान ते जीवात्मा वटू परमात्मा आसून जीवात्माकय प्रेरक शक्ती जावन आसता. परमात्मो एक देहा दुखून भायर चमकल म्हणल्याकले कुडले ते देह नाश जाता तेदना जीवात्मा वटू आसूची तागेले एक कर्माक अनुसार जावन जीवान दुःख भोगतना सदा आनंद आसूचो भोगता परमात्मा. आता या श्लोकाचे एक यथार्थ ज्ञान म्हण आसता का कसले म्हळ्यार समज एक आमी मना व्हरची तितले अर्थ कसलो जो म्हळ्यार जीव उच्च योनी नीच योनींतू जन्मा येताचे कारण कसले म्हूण हांगा परमात्मा सांगता. त्रिगुणाचे एक आसक्त रूप संगरूप म्हणटाचे ते आनी ते संगा निमती जावन त्रिगुणाचे संगा निमती जावन मनशाक आसूचे एक आशा ममता पुराय आनी ते कसल्याक म्हळ्यार निमित्त कारण ते जाल्यार प्रत्येकाकय हें निमित्त कारण जाल्यार प्रत्येकाक कोण कारण परमात्मूच कारण. जीव पुराय परमात्माल अधीन म्हूण जाल्यार जिवांक कसले ऐकसवे ना. परमात्मो खंयची योनींतू घालतकी ते जिवात्माक ते योनींतू ते जिवात्म जन्मा येता. भागवतीन जी आमकां सांगता कसले ब्रह्मांडाचे सृश्टी श्रीमन्नारायणान केल्लेले म्हणून. सृश्टीक मूलवस्तू ना नशी मॅटेरियल्स म्हणटाचे आमी ते ना नशी कसले सृश्टी करूं जायना. ताजे खातीर परमात्मा सुरवेक ते महत्तत्व मागीर अहंकार तत्व मागीर प्रकृती म्हळ्यार एक 24 सूक्ष्म तत्व म्हणटाचे. एक जिवान एक आम्हाले ते गर्भांत आसून ते 24 मॅटेरियल्सा निमती जाल्यार एक देह ताका सूक्ष्म तत्व म्हणजे ते घेवन येता. आनी त्या ब्रह्मांडांत जन्मा आयली नंतर त्यांनी एक तांगेले कसलेय एक परिणाम दाखोवचे कसले एक श्रेष्ठ दाखोवचे स्वतंत्र शक्ती तांकां आसवे बिलकूल ना. तांकां ब्रह्मा एक आनी परमात्मूची ब्रह्मादी देवतेंत समीत तागेली शक्ती दवरिसता. तशी परमात्मो जीव चेतन आनी जड जीव चेतन जीव आनी परमात्मा एका पशी एक तांणी भिन्न जावन आसताची.
परमात्म जडचेतनात्मक जीवगणापशी भिन्न उत्तम जावन आस आनी हे ब्रह्मांडांतो आनी ब्रह्मांडाचे आनी पिंडांडाचे एक जन्माक म्हळ्यार त्या ब्रह्मांड देंवच्याक आनी आमगेले एक जन्म हे भुंयचेर येवच्याक कारण कोण म्हणून म्हळ्यार परमात्म. आमी पुराय जंतागेले अधीन तो सूत्रधारी. आमी ताणें नांचे येयली तशी नांच्योची एक भोंबे मांद्र तशीची ताणें कशी नांचयला तशी आमी नांचयत. परमात्मो एक निर्दोश म्हणटाची तर ताणें कशी आमकां नांचयली पळय तशी आमी नांचूंक जाय तशीची. परमात्म निर्दोशू आमी दोशी. तसल गुणपरिपूर्ण परमात्माक शरण जातची आमी साधना ಮುಂದುವರಿಸಿತ रसूका. अशी एक प्रकृती आनी पुरुशाले ज्ञान पावल्ले म्हूण जाल्यार ते ज्ञान घेतिलो मनुष्य कसल जाता ताका कसल जाता म्हूण सांगून हांगा देव सांगता. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणे सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. प्रकृती आनी पुरुष तांतो ते त्रिगुणात्मक जावन प्रकृती पुरुशाले संबंद त्रिगुणात्मक जावन कशी म्हण म्हळेले कोण अर्थ करून घेत की ते तो कशी चल्ल्यार म्हळ्यार लोकदृश्टीन कारणंतरान तो कसं की वायट करू पुरोच्यो तशीची कसं की वायट करता तो जायना म्हणना. आनी ते हे ज्ञान म्हळ्यार कसं न्ही आतां प्रकृत पुरुशांक गूण कशे कसले ते प्रकृती पुरुशांगेले गूण ते परिपूर्ण जावन कोणाक अर्थ करून घेतला त्याची ज्ञान म्हणून घेता. तदना कोण कारणांतरान अपरोक्ष ज्ञानी तोय कारणांतरान जिवनांत चुकना म्हणना. चुकू ताका देव सोडना ही ताका तो देवाल प्रितीचे जाला तो अपरोक्ष ज्ञानी जाला. ताका चुकच्याक खंयच्या विशयांतूय चुकच्याक देव ताका सोडयना जाल्यार तो अपरोक्षीत जाल्यार कसले की एक चुकी केला जाल्यार परमात्माल निमती जावन ताका एक वापस पुनर्जन्म वापस ते प्रारब्ध भुगचे म्हणना. कित्याक म्हळ्यार तगले प्रारब्ध पुरे नाश जावन गेला. तशें आतां हांगा आमकां कसो सांगता देव म्हळ्यार हे जड चेतना प्रकृती हाका कारण जालोलो परमपुरुश जावन आशिल्लो परमात्मो तागेले अधीन जावन आमी पळय जीवजात हें पुरे ताचे गुणा समेत गूण म्हळ्यार कसो न्ही ते आतां सांगया त्या समेत कोण अर्थ करून घेता की तो ज्ञानी अपरोक्ष ज्ञान मेळ्ळलो. तो ज्ञानी बाह्यांतू तागेले बाह्य संस्कार कशी असो ताका अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेले देखून मोक्ष मेळटा म्हळ्यार खंडीत ताका. हांगा बाह्य संस्कारा पशी ज्ञान मुख्य म्हणून कृष्णान सांगल्या वरी जालें न्हय. तशें जाल्यार कसल तें म्हणून आतां आमगेले जीवन म्हळ्यार एक मुखवाड घालेले वरी मुखोट म्हणटा पळय तोंडा एक मास्क घालेले वरी मास्क घालतना तोंडाचे कसले कळतवे एक्सप्रेशन्स बद्दल एक्सप्रेशन्स कसले कळतवे ते मास्क आमकां कशी दाखयता तशी आमी दिसतात शिवाय आमगेले भित्त वयरचे एक्सप्रेशन्स आमगेले कसल सकडी मनान तुज्या तरस त्या मास्काचे त्या हाजे मास्का आड जावन आसून कसले दिसना. तशीची हे आमगेले जिवनय असलेची एक नश्वर जावन आशिल्लें जिवना खातीर मोहान तूं मायेन तूं पोवणू बद्द म्हळ्यार कसो म्हूण कळना अशें जिवन करताचे आमी. केन्ना सत्य म्हळ्यार कसलें आमी हे पुरय हांगासूचे सर्व अनित्य अशाश्वत सत्य म्हणून एकलो परमात्मा मात्र म्हणून परमात्माला साक्षात्कार केन्ना जातना की तेन्ना हे लौकीक प्रपंचांत आमी कसलें सुख म्हूण लेखला पळय कसलें चांग म्हूण लेखला हे पुरय कसलें न्ही अर्थहीन हें म्हूण सांगून आमकां दिसता. ताजे खातीर म्हणचें ना ही पवित्रम इहम ज्ञानेन सदृशम म्हूण हांगा ज्ञाना पशी पवित्र जावन आशिल्लें विंगड कसलें ना म्हूण.
आता एकच वेळा परोक्ष ज्ञान मेळेल मनशाक कर्मानुष्ठानान तागेल निमती कसले एक चूकी जेवचे पुरो जाल्यार कर्मानुष्ठान ताणें करूं का अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेलें जेन्ना प्रारब्ध नाश जाता आगामी कर्म ना जाता तांकां कित्याक म्हळ्यार आगामी कर्म करतना आमगेलें म्हणके तांणी आशेंतपणू करनाची जाल्यार एक चुकीन ताका एक कर्मानुष्ठानांत थोडे च्युती जाल्यार ताका परोक्ष ज्ञान मेळना जाला देखून ताजेन कसलेय बाधक ना एकच पळय चुकून चमकल्यार तो वापस समवट्टे खंडीत येता तशें जावन मोक्षार्ह जाता आमी हेज्या मेळाल काणी भागवतान तो पळयला तो व्हडलो ज्ञानी प्रकांड पंडितू कसा की एक प्रारब्धान एक स्त्री संगापोणू तो बरी धर्मभ्रश्ट जाता जाल्यार वपास ताका एक सपनांत ताण मेल्ल्या बरी सपन दिसची ताका तें न्हिजावन तशें तें सपना दुखून जाग जाल्ले कुडले ताका कळटा हांव केद्दा व्हडली चुकी केला म्हूण सर्व सोडून वपास तो परमात्माल साधन कोर न्हू समवट्टे येनिवे तो मोक्ष मेळनिवे ताका तेंचे जिवांतू ज्या म्हणलेले शरिरांतू मोक्ष मेळ्ळा ताका तशें जावन अपरोक्ष ज्ञान मेळ्ळलो ताणें कसले एक थोडी चुकी केल्या रे परमात्मो ते शिक्षा म्हूण ना अशी ते ताका शिक्षण दिता शिक्षा म्हूण दिना आनी ताका वापस जन्म मंत्र ना इता म्हळ्यार ताका अपरोक्ष ज्ञान मेळ्ळा तशीच तसलें अपरोक्ष ज्ञान मेळका जाल्यार सात्वीक गुण सुका ताका तो आ ज्ञानाक उत्तमाधिकारी जाता तसलो तो उत्तमाधिकारी जीव ताका एक देह मेळटा ते देह जडचेतनात्मक प्रकृती निमती जल्ला आनी तांतू भितरी देव आनी जीव म्हळ्यार दोन विधाचे पुरुश आसाचे आतां ह्या श्लोकांत तेंचे सांगिल्लें कसलें म्हळ्यार एवं वेत्ती पुरुषम प्रकृतींच्या गुणैही सह म्हणला ते देव आनी जीव दोनी विधाचे पुरुष ते समाजान ताजे विशयी कळटा ताका कशी गुणसमेत म्हणला म्हळ्यार तो जीव देह घेवन येईल जीव ते देहाचे प्रकृतीचे गुण सात्विक राजसीक तमोगुण ताका अनुगुण जावन जावो त्या गुणांक बद्ध जावन कर्म करता तो आनी सुख दुख्खादीक भागीदार जाता परमात्मा जिवात्मा लोटू त्या शरिरांत आसता जाल्यार परमात्मा कसलेय ते जिवात्मान केल्ले कर्माचे लोप दोश ना आनी तो कसलेय लोप दोश ना नशी तो प्रकृतीक आनी जिवाक नियामक जावन तो देहांत आसता ताका कोण शरण येयला त्या भक्तांक उद्धार करच्याक तांगेल वटू वस्त तो म्हणलेलें मनन कोरका जाल्यार तो मनन कोरून जाल्लो तो परमात्मा शरण येता तो शरण येईल भक्तू एकाच वेळा ताणें कसं की एक कारणांतरान वायट केल्ली म्हूण जाल्यार ज्ञानाबलान तो वपास समवट्टेक येता खंडीत तशें आमकां कसं कळ्ळें मुक्तीक ज्ञान जावका भक्ती जावका विरक्ती जावका आपण एक व्हड भक्तू म्हाका मस्त गोत्तस हांव एक व्हड साधकू म्हूण म्हणलें हम नाका कितलेची कळल्यार व्हड अपरोक्ष ज्ञानील मनांत हांव अल्प हांव अज्ञ हांव आनीकी परमात्माक अर्थ करून घेवका जाल्लें परमात्मा विशयी आयकून घेवका जाल्लें मस्तस म्हूण म्हणलेलें तें अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेल्या मनांतूय आसता तशें आतां हांगा गुणां समेत म्हूण म्हणलें तशें आमी आतां कसल कोरका तो एक अपरोक्ष ज्ञानी म्हळ्यार कशें आसता तो जेवा अपरोक्ष ज्ञान मेळका जाल्यार त्या मनशान कशें आसूं का कोण कसलें म्हणो मनांत दुख्ख जेवो कसलें जेवो प्रतिभटन करना अशी मौन जावनाचें एक गूण कसो परमात्मान दिला यदृच्छा आमी लेक्कनी ताणी दिल्लेलें ताणें कसो दिला त्या परमात्मान आमकां दिल्लेलें म्हूण सांगून संतोशार आसचें तिनीच कसं म्हळ्यार सर्व विहित कर्म कोरका आनी परमात्मान मेगेल निमती हें बरें करयचलां म्हूण सांगून लेखुका आनी जिवनांत दुख्ख येता कश्ट येता कसलेय जेवो परमात्मालो प्रसाद न्हू तो म्हूण लेखून संतोशान सुका परमात्म्याकलो स्वतंत्र हांव अस्वतंत्र तशी परमात्माक हांव अधीनच्या मनस न्हय म्हूण सांगून लेखुका अनित्यत्व देहहानी दुःख प्राप्ती अपूर्णता हे चारी नाश म्हूण म्हणटाची
हे नाश कोणासचे जीवा मात्र देवाना देव नित्यो देवा देह हानी म्हणना देवा दुःख मेळचे म्हणू ना आणि देव परिपूर्ण आमगेले म्हणजे अर्ध अर्ध नाही अपूर्ण नाही हे चारी नाश जीवास देवाना म्हणून सांगून लेखूका ममकार सोडका अहंकार सोडका ते पुराय सोणये असार जलल संसार आदुकोन मुक्त जावका जलरी कसल कार्य कोरका त्या कार्यांत तत्पर जावन मुक्तियोग्य जीव जावका अंग परमात्म त्यांची सांगता रस प्रकृती आणि पुरुष दोन्ही आम्ही सम जावन अर्थ कोण घेऊ का म्हणून हांगा जीवात्म परमात्म आणि त्या एक जिवांत एक देहांत परमात्मनी जीवात्म आसता तांगेल संबंध कसले या पुराई आम्ही म्हळरी साधकानं लेखून घेवका जाता ताक पुरंदरदासान एक पद्य सांगला परमात्मनी जीवात्मांगेल संबंध म्हणून ಎರಡು ಒಂದಾಗದು ರಂಗ ಎರಡು ಒಂದಾಗದು म्हळ्यार जीवनी देव ಎಕ್ಕ नाही म्हणून ಕೆದ್ನಾಕ ಎಕ್ಕ नहीं म्हणून ಜಲರಿ ಒಂದು ವೃಕ್ಷದಲ್ಲಿ ಎರಡು ಹಕ್ಕಿಗಳು ಒಂದೇ ಗೂಡಲಿ ಇರುತಿಹವು एक वृक्षांतो दोन्ही पक्षी एक गुडांतो बैसून असता हृदय गह्वर म्हणतात त्या गुडाक तशी एक वृक्ष म्हणणारी शरीर मनुष्य शरीर तांत दोन्ही हक्की म्हणणारी एक जीव एक देव एक आत्मो एक परमात्म ಒಂದೇ ಗುಡಲಿರುತಿ ಹವು त्या हृदय ಗುಹಾರಾಂತೋ ಆಸ್ತಾಚಿ ಜಲರಿ ಏಕ ಪಕ್ಷಿ ಒಂದು ಪಕ್ಷಿ ಫಲವನ್ನುಂಬುದು ಮತ್ತೊಂದು ಫಲವನ್ನುಣ್ಣದು ರಂಗ एक पक्षी फल खात असता एक पक्षी फल खायना तशी आणि ಹಲವು ಕೊಂಬೆಗೆ ಒಂದು ಹಾರಿತು ಹಲವು ಕೊಂಬೆಗೆ ಒಂದು ಹಾರಲರಿಯದು एक पक्षी विंगड विंगड गेल्लो गेल्यारी उबून वता म्हळरी अनेकानेक शरीर घेऊन येता म्हणून तशीची अनेक ಹಲವು ಕೊಂಬೆಗೆ ಒಂದು ಅರಿಯದು अनेक पक्षी परमात्म तो आम्ही इंगड गेल्यार बैसना म्हणून त्या वृक्षाचे तो एक कडेन बैसून असता म्हणून मागीर हांग दिला कसं पळय ಹಲವನ್ನೆಲ್ಲ ಬಲ್ಲುದು ಒಂದು ಹಲವನ್ನೆಲ್ಲವ ಅಂತರಂಗದು ಹಲವನ್ನೆಲ್ಲವ ಅರಿಯದು ರಂಗ म्हणून म्हळ्यार एक पक्षीक म्हळ्यार जीवात्माक ताका कसले गोतना जाल्यार परमात्माक त्या जीवात्माले पूर्व अपर सकडी ಗೊತ್ತಸ तो जीवात्मा कसं करता ನೂರೊಂದು ಕೊಂಬೆಗೆ ಹಾರಿತು ಅದು ಶಂಭರ ಗಟ್ಲೆ ಜನ್ಮ घेऊन येता मागीर हारी मेलक्केरी मीरितो साधन करता जन्म दुखून जन्मा ते साधन चढ जावन 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 त्या मेलक्केरी मीरितो त्या कसं करता म्हळ्यार पुरंदर विठ्ठलागी वत्ता म्हळ्यार परमात्माले वत्ता मेलक्केरी मीरीत म्हळ्यार ताका अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें तशें तें अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें ते पुरंदर विठ्ठलाले वत्ता म्हणून पुरंदरदास सांगताची म्हळ्यार हारी मेलक्केरी मीरितो वयर वच्चें म्हण कसलें परमात्माले वच्चें म्हूण सांगून तशी आतां अपरोक्ष जालेले जन तप्प तांणी जावन करनाची चुकून कसले तप्प केल्या परमात्मा तांकां कसले शिक्षा दिना तांकां सोणूय घालना तशी परमात्माक अनन्य शरण जालेले भक्ताल निमती केलो उपंत कसले पाप घटन जाल्यार परमात्मो तांकां ते पुण्य जावन परिवर्तन करून भक्तांक तो राखता म्हूण सांगून सांगता परमात्मो हांगाक आयच्या दिसाचे गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।